जाऊ दे आता एक वेळचं. हो आता गहू विकून टाकून विषय मोकळा करून टाकू नाही का. हो पण मला वाटतं बा एक फोन करून द्या त्याला अजून म्हणून बा आणते का नाही. पोट्टेले धमका धमकाव करा जाते. त्यापेक्षा आत्ताच मी फोन लावतो म्हणतो बा उद्या पैसे आणून देतो नाही का. हो संकेतच्या बाबाला एक फोन लावून देऊ त्याला म्हणा बा या तुम्ही तुमचे पैसे घेऊन. तसं करा ते. हो सांगून द्या त्याला म्हणा आणून देतो म्हणा बा उद्या. हो फक्त एक दिवसाची सबुरी ठेवा म्हणा. उद्या 11-12 वाजे लोक मार्केटातून पैसे भेटले की देऊन देतो म्हणा. हो पण लेका दादा खायचे गहू विकून तर राहिलो आपण. लोक म्हणतील काय आले का खायचे गहू विकायचे पैसे आले याच्यावर असंही म्हणतील नाही. लोकांचा विचार नका करू ना. लोकांचा जर विचार करसान ना तर जीवन जगणं कठीण होईल आपल्याला. हो लोक घोड्यावरही बसू देत नाही पैदलही चालू देत नाही. आपल्या मनाला जे वाटते ते आपण करायचं. हो आपली अडचण आहे आपल्याला आवश्यकता आहे आपल्याला जे करायचं ते करायचं आपण. ते का आपल्याला 4 पैसे देणार आहेत का कोणी. दिले तरी काढून घ्यायचे कोणाचे. आपल्याला काही उपकार पाहिजे नाही कोणाचे. लोकांच्या पैशाच्या भरोशावर नाही. हे आपले घरचे गहू आहे. आम्ही विकू का तिकडे काही करू. लावा फोन तुम्ही. बरं ठीक आहे मग आता मी मानमोडे साहेबाला फोन लावून देतो आणि ते ऑटो पाहायला चालला जातो नाही का. माऊलीन म्हणतो बाबा ऑटो गिटो आहे का नाही. सकाळीच भरला आपलं. किती 4 पोते आहे ना. बस 3.5 पोते विकून टाकू जाय तिकडे. जगनच्या बाबाचा फोन आहे आता काय म्हणतात तर. हॅलो बोला 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 देवलालजी. हॅलो साहेब मी काय म्हणतो आपलं पैशाचं म्हटलं लावतो मी मेड म्हटलं उद्या मग. तो म्हणजे लावाच लागेल भाऊ. हो लावाच लागेल तुम्हाला. कोणत्या हालतीत तुम्ही पैसे काही करा जमा करा तुम्ही. पण उद्या तुम्ही जर पैसे दिले नाही तर हे बा खोली भाड्याने देणे नाही आपल्याला. लय झालं तुमचं आतापर्यंतच. तुम्हाला जबाबदारी समजली पाहिजे आपली. आपण पोरं शिकवायला चाललो बा. आपल्याला पैसा आहे नाही आहे तरच माणसाने हिंमत केली पाहिजे नाही तर गरज नाही एवढी. तेच म्हणलं मी आतापर्यंत थांबलो 12 तारखेला म्हणलं का तुम्हाला. तर म्हणलं 13 तारखेला पैसे बिलकुल लागतील आपल्याला. मला काही वेळ नाही मग. हो उद्याच म्हटलं. उद्या 13लाच देऊन राहिलो. फक्त मार्केटमध्ये गहू आणतो. गहू विकला किती पैसे पट्टी भेटली की बस घेऊन ये तुम्ही. तरी 12-1 वाजेपर्यंत समजा चालते ना. बिलकुल चालते ना. तुम्ही दुपारी या संध्याकाळी या. मी उद्या सकाळची शाळा असल्यामुळे घरी जाऊ. कसं आहे सकाळचं ध्वजारोहण आहे. 3 दिवस हर घर तिरंगा आहे. त्यामुळे कसं आहे सकाळच्या शाळा असल्यामुळे दुपारी येणारच आम्ही. ठीक आहे 5 वाजता नंतर आले चालते काही हरकत नाही. बरोबर चालते ना मग. हो चालते मार्केटमध्ये मग गहू विकला घेऊन येतो मग. हो ठीक आहे ठेवतो मग. ते आपलं भाडेवाडीचं लक्षात आहे ना. तेच म्हणलं आपलं 500 रुपये भाडं वाढलं या महिन्यापासून. समजून घ्यायचं पुढच्या महिन्याचं. 1 तारखेला आलं पाहिजे आता भाडं. हो ना साहेब. हो साहेब बिलकुल. हो ठीक आहे मग ठेवतो. आणखी तर मला पैसेच नाही म्हणे. 2-4 दिवसांनी देतो असं देतो. आता कसं देऊन राहिला मला उद्या. लोक तसेच आहेत ना. पैसे काढतच नाहीत लोक. फक्त आता त्याला शिकवायला लेकर पाहिजे इथं. असं पाहिजे तसं पाहिजे. भाडं द्यायचं नावानं बोम. आता कसे आणले पैसे असं आहे ते. असे टाईट करावं लागते त्याचे कानं तर जमते ते. आता मुकाड्यानं 2500 रुपये त्याला सांगितलं कळक झालं. 2500 रुपये महिना आणि चालते भाऊ रट्टा. नाही तर बिलकुल याचं सामान काढून बिलकुल मोकळच केलं असतात मी. उद्या त्यानं पैसे दिले म्हणून जमलं. तरी पण अजून पैसे हातात येईपर्यंत कसं खरंच नाही समजा लागत नाही का. हो काही खरं नसते यायचं. नाही हे बघ 13 संध्याकाळ बस झालं. 14ला यायचं सामान जर काढून नाही ठेवून तर मला म्हणतो आता विषय क्लोज. ताटावर कुठे गेला होता. हो ना वाटच पाहून राहिली. येतो करतो कुठं होता तू. आणि फोन ऐकू राहिलो होतो. हो ते मानमोडे साहेब बोलून राहिले ते बाबा सांगा उद्या पैसे लागेल म्हणे. उद्या जर पैसे नाही आणले तर सामान फेकून देईन म्हणे. उद्या 13 तारीख आहे. 14 तारखेला बिलकुल जमणार नाही म्हणे. बाबा म्हणे हो म्हणे उद्या आणून देतो म्हणे. काय गहू इतके वाटते असं ऐकूच द्या. गहू असं काहीतरी मार्केटला आणतो म्हणे. सांगा आता बाबा खायचे गहू इतके आता ते पोरगं. सांगा आता काय करा. गहू आणतो म्हणे का. हो ना तसंच ऐकलं मी. मार्केटला मी गहू विकून पैसे आणून देतो बा. 1-2 वाजता येतो बा असं म्हणे. आता खायचे गहू विकून राहिला काय करा आता. हो ना शिक्षणापायी काय होते बाबा कसं आहे. जाऊ दे बाबा येत म्हणा काही कर. हो ना खायला तरी ठेवतो म्हणा. घ्या करा घ्या म्हणलं. हो जेवा. काय सांगा आता जगनचे ते 3 पैसे म्हणे. संकेतच्या बाबाचं काय खरं बाबा त्याचं बी. ते बाबा काय म्हणे मग देतो म्हणते का नाही म्हणलं काय आहे खरं काय देते म्हणून. आता काय म्हणते हो ना मग असे म्हणे साहेब आले आणतो म्हणे उद्या पैसे असं म्हणे. जाऊ दे बाबा ते बाबाचं काही खरं नाही. मग काय तर दारू सोडली का. दारू हात चालू. आम्ही सोडली का नाही दादा काय. मी तिकडे गेलोच नाही जास्त. रक्षाबंधनला मामाबाईच्या घरी गेलो त्याच्याला काही मला माहित नाही. ना या मानवडीच्या खोलीत तर मला तेव्हा अजिबात गमून नाही राहिलो. असं वाटते तू त्या बापूची खोली होती ना मस्त. बाळभाऊची ते जुन्या घरातनी आपल्याला जर भेटली असती ना जमलं असतं. ते चिमणराव आहे तिथं आणि त्याची सासरे ते आहेत बाबा ना. मग बापू तेच म्हणणार ते गेले की तुम्हाला हेच देतो म्हणे खोली. पण ते काय आता ते जात नाही सध्या असं आहे ते. घ्या बाबा खा आता काय भाकर गोड नाही लागून राहिली. हो ना घ्या काळजी. बोला ठेवलं भाऊ बोला. काही नाही आपलं अजबरावजी मी काय म्हणतो आपल्याला ते भाड्याचे पैसे द्यायला होते मानमोडे साहेबाचे अर्धे. आता मी कसं 1000 आणतो तुम्ही 1000 म्हणजे कसं 2000 रुपये भाडा आहे तेवढं देऊन देऊ. ते दुकानदाराचे आहेत म्हणजे 500-500 रुपये अंगावरती देऊन देऊ मग. तेवढे मग उद्या मग 1500 रुपये. दुधाचे उघड्याचे 200-300 रुपये असे मिळून घेऊन जा म्हणलं सगळे. मग आता उद्या देऊन टाकू मग. हो उद्या देतो ना पैसे. हो उद्या काय आपलं लाडके बहिणीचे पैसे काढून घेतो बँकेतले आणि 2 वाजता आपले नेऊन देता. दोघे जण येऊ राहिलो आम्ही. म्हणजे भेट होऊन जाते मग. राहू द्या नसन तुमच्याजवळ तर ॲडजस्टमेंट नसन होत. आता आपण कसं गहू विकून राहिलो. हो एरिया आता घरचा गहू शिल्लक कसं आपल्याजवळ एवढा काय आपल्याला खायला पाहिजे नाही. 3 क्विंटल 3.5 क्विंटल विकून टाकतो. राहू द्या तुमचं तुम्ही आणा मी माय आणतो. हो आहे ना आपल्याजवळ आता हे समजा 6,000 आले ना योगा हो देऊन देऊ मग आपण उद्या सोबत मी येतो मार्केट येतो. मला एक ट्रिप भेटली आता. 200-300 रुपये कशी त्याची येते आपल्या डीएल पण जाऊन या ना मग मार्केटले. हो मी हाच गहू घेऊ ना. हो ठीक आहे मग ठेवतो मग. हो काही अडचण नाही. बरं उद्या म्हणलं लवकर आपल्याला जा लागते. हो मी एका जणाचे ते भैमुगाच्या शेंगा जराशा 7-8 पोटी ते घेऊन घेतो मार्केटात. मग आपण याटून चालले जाऊ. ठीक आहे मग उद्या तयारीत राहायचो मग. बरोबर ठीक आहे. हो चालते.
अरे बंडू भाऊ, उद्या काही ट्रिप ग्रिप आहे का कोणाची? हो, आपला गहू होता रे मार्केटला न्यायचा. उद्या समजा बुधवार नाही का, 13चा नाही, उद्याचा काही बाजार नाही कोणाचा नाही का. हो, देवदत्तचा काही भाजीपाला नाही, कंदिलाचं नाही. नाही नाही नाही, उद्या काही नाही आपलं. उद्या बस आपल्या ट्रिपवर आपल्या सवाऱ्यावरच आहे गाडी, काही विषय नाही. आपला गहू मग उद्या सकाळी घेऊन घेतो म्हणलं. मग हो, तेवढं मार्केटला नेऊन टाक. बाकी मग भाडं किती द्या लागल? काय भरती आहे का? मग भरती असेल तर देऊन दे ना मला. 700-800 रुपये देऊन दे. जायचे आता कसं तिकून रिकामं जावं लागते. म्हणजे कसं आहे, किती आहे भरती, किती आहे भरती? शिल्लक आपला 3.5 पोते आहे, बस तेवढा आहे. बस 3.5 पोते न्यायचा आहे. पण आपण ते आता किती काय असलं तरी भाडं तर मग सारखंच आहे की नाही. हो, डिझेल तर तेवढंच लागते ना. हो, 600 देऊन देतो बा, जाऊ तिकडे. आले का 600 लय होते ना रे बंडू. हो, काय आता घे ना 400 रुपये. आता बाकीच्या काही शिटा राहते. नाही ना, शिटाचा काही भरोसा नसते शिटाचा. आजकाल शिटा काय काय आपल्या भरोसा राहतात का? आली एखादी हिरोंडा की चालला बसून, असं आहे ते. आजकाल काही खरं नाही राहिले ते. पुरे हे ऑटोचे धंदे बसल्यासारखेच आहे. उद्या तू स्पेशलमध्ये घेशील तर हे 600 रुपये लागल. ते बी गहू तिथे इकल्यावर पैसे देतो बा. पैसे तिथं पैशाचं आपण काय उधार थोडीच म्हणतो. हो, फक्त सकाळी येतो लवकर मग. हो, मार्केटात लवकर आपल्याला 10 वाजे लोक 11 वाजेला खराची झाली की पटकन मला पैसे नेऊन देणार. तर मी काय म्हणतो, तो आता गहू मागे इकला होता रे. मग हे आता कसं काय शिल्लक आहे का, कसं काय घरचा इकू राहिला? बाबा बरे 7-8 पोते राहिले होते ना आपल्या पैसे. मग काय तर एवढं काय खातो का माणूस? मग फालतू सोंडे हे ते होऊन राहिले तर काही हरकत नाही. 3.5 पोते घेऊन जा मग उद्या. हो ठीक आहे, मग उद्या सकाळी ऑटो लावून देतो घरापुढे. आज काय खरा इकलाच होता यानं नाही का. हो, खायचा गहू इकू राहिलाय, आला घाणीत नाही का. 100% घाणीत आलाय. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना. हो, काही हरकत नाही. बघच खाड पडले का देवला तुला? अबे घरचे का गहू इकू राहिला खायचे? काय आले का तुला पैसे पाहिजे देते ना, आहे ना देणार त्या. काय गहू इकू राहिला ते? अरे नाही ना, गहू शिल्लक आपल्या पैसे म्हणून. मग काय सोंडी झाल्यापेक्षा काय करतात कामी येते पैसे. ते काय आपल्याला पुरत नाही ते कंदील बुड्याचं, आपल्याला पाहिजे नाही पाहते. चला म्हणलं घ्या म्हणलं माऊली भाऊ, ऑटो सारखा करून घ्या आपला. मी टाकून देतो पोते. फक्त 600 रुपये भरला. हो, तेच म्हणलं स्पेशलमध्ये आहे बरं. हो, देतो ना बा. काय करतात अळला नारायण गाडवाची पाय धरी झाला आता माया. हो, घे धरू लागा. चला हो, टाकू लागा चला. गौत्राच्या पुरा निशेल कुशील दिसून राहिला मला. एक टुशी नाही ना, खळा नाही, गोटा नाही राजा. काय मला कोण नाही सांगितलं तुम्ही? मार्केटला मला पाहिजे होतं धाब्यासाठी राजा. 5-6 क्विंटल घ्यायचं होतं मला. काय आता मला माहित नाही राजा, नाही देऊन टाकला असता. मग काय शिल्लकच होता. हो, सोंडे होऊन राहिले. मला काय करता बा, जागा नाही ठेवायला जास्त. मला इकून टाका मग. हो, मला काय माहिती तुम्हाला पाहिजे म्हणून. नाही, मला तर खायचा गहू आहे. मग काय एवढा निसून पुसून ठेवलं गहू आहे. मग काय असं असं हो का, म्हणजे शिल्लक होता वाटे? नाही शिल्लक होता का? सोंडे होऊन राहिले होते. हो, काय करता म्हणलं आता. आता कसं कमी येते पैसे. तसं अडचण नाही म्हणा आपल्याला. पण चला बा आता संग मग चला याट होता तर. पण राजा आम्हाला सांगत असताना गावातल्या गावातच घेतला असताना आम्ही नाही का लक्षण भाऊ. बरं जाऊ द्या, काय 2600 दाना गेला का. चला मग आता लक्षण भाऊ, चला म्हणलं चला. काहीतरी अडचणीत आहे देवला. हो, बरं मी काय म्हणतो देवला, हो काही अडचण असली सांगायचं. पैसे किती पाहिजे असेल तर सांगायचं म्हटलं. ताई हे बा, काही अडचण असली तर देऊ का? काही पैसे किती पाहिजे का? कसं शेतीवाडी अशा टाइमला कसं असते, माझ्यावर पैसे नसते. लागून तर देतो बा. 5-10 हजाराची काही अडचण असेल, 10-20-15 हजाराची. नाही दादा, नाही काहीच नाही म्हणलं अडचण. सगळं पद्धतशीर आहे. हो, बरोबर आहे. फक्त हे आता आमचे शिल्लक होते म्हणून आणले. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे. काही असलं नसलं तरी सांगायचं मला. हो, चला येतो मग मी. हो, चला आलो मग तिकडला पाहू मग आता. हो, चला इकडे गेले वाटते. झालं चला. आले का तेच म्हणलं, मी पाहूनच राहिलो तुम्हाला. काय झालं का मग? आता माप राहिलं वाटते फक्त नाही. बस आता ती मापावाले येते तर वजन माप झालं की बस पैसे घेतले की निघाले मग. तुमचं झालं का मग? काय बसला मी बँकेत गेला का तुम्ही? ते पाठवलं ना बाईले. हो, बाईले बसून ठेवलं बँकेत. हो, मी इकडे आता कसं ते माल उठवला भैमुगा शेंगा. हो, त्याच्यापासून पट्टी पैसे घेतो आपले, बस निघतो मग. हो, मी बँकेत जातो मग. तुम्ही हो मग पुढे लवकर इकडे पैसे भेटले की. बरोबर इथं नाही पडलं की जातो मी. हो, ठीक आहे ठीक आहे. चला मग येतो मग मी. हो, ठीक आहे ठीक आहे. सगळे पोट्टे गेले, आपणच राहिलो वाटते. का आता बाबा नाही येऊन राहिले तर हो, बहुतेक आले वाटते घरी. ते बाबा आई येऊन राहिले म्हणते ना. 8 सकाळी फोन. हो, आता बँकेतून पैसे काढले की येतो म्हणे बा, असं म्हणे. माझ्या आई बाबा बहुतेक आता घरी आले असन. हो, मार्केटात गहू विकले असन, पैसे घेऊन आले असन. हो, पण संख्या मी काय म्हणतो, मी खोली सोडतो कडे आता. हे मी कसं इथं राहत नाही बा आता. आले का जगण्या खोली सोडतो का रे? काऊन रे? काऊन पण आले का संख्या? लय परिस्थिती खराब आहे माझ्या घरची. मग काय माझ्या बाबाला गहू विकले खायचे. हो ना, आता हे पैसे दिले तर भाड्या तोड्याचे. हो, नसंच आता हे दर महिन्याला इतकाला भाडं, खा प्यायला खर्च. हो, लय खर्च आहे. नाही तर आपल्या घरी कसं भाकरीत भाकर होते. काय करतं, जाऊ दे म्हणलं बा. आता हे खोली सोडायचा विचारच निर्णय घेतला मी आता. पण मग कळतं काय मग काय काय कसं काय मग? शाळा सोडतो का इच्छी मग? ते शाळा सोडतो का? शाळा तर हेच फी भरली ना आपण. आता फक्त अपडाऊन करायचं. हो, एसटीने यायचं. सकाळून आपली शाळा आहे 7 ते 2. आपल्या सकाळच्या 6:30च्या गाडीनं बसायचं आणि आपली शाळा करायची. आणि संध्याकाळी 4 वाजता अजून एक आपला टाइम आपल्या गावचा. आणि 3 वाजता ट्युशन करायची आणि घराकडे चाललं जायचं. बाप, मग काढलं का विचार करा बे. मग माय कसं बे म्हणलं, माय कसं का काय पाहा लागते बा. तुझे बापू आहे इथं, तुला काही बी शिकवते. एका पायावर तयार आहे तिथं. पण आता माझ्यानं कसं आहे त्याला वाटतं बा, आता कसं म्हणा. तू हे बा आता बापूची शिकले का? हो, ते मस्त होते ना, तुला काही टेन्शन नाही ना. असं नको बोले का? खोल नको सोडले का? खोली सोडले मग मला का कसं काय? बापूजी हे बा मला गमत नाही ना. मग काय लय काम सांगते बा. हो, निरा काका काका करते. अरे स्वभाव तसा आहे, पण ते बापूला चांगलं आहे का? हो, शिकवत तुला नाही माहित. तू हे बा माही काळजी नको करू. मी अपडाऊन करतो, तू इथं हे कर. राह इथं मस्त. तू काय मामाला लागतं. पण काही गरज नाही का जगणे? इथं बरं आहे ना आपलं आता. हो, आता भाड्याची सोय लावते ना बाबा आपले.
अरे भाऊ संख्या तुला काहीच माहित नाही भाऊ, त्या बाबाच्या अंगावर लय पैसे आहे, 1-1.5 लाख रुपये काढले म्हणते. माझ्या आबा सांगेन मला मग. आणि माझ्या बाबा बी हे बा हो, शेतीला पैसे लावले, आता काहीच नाही पैसे, खताले पैसे नाही, माझ्या अंगावर एक डोरलं नाही, मनी डोरलं नाही, कानातले नाही, सबन मोडमार केलेलं आहे. हो, आता हे शेवटी गहू राहिले होते ते इकले. मग आपल्या ज्यानं इतकी बाबावर परिस्थिती आली, खराब नाही वाटत का? म्हणून म्हणलं बा आपल्या ज्यानं बाबाला टेन्शन नाही आलं पाहिजे. हा वशान मग बाबा दारू धरते ना, मग टेन्शन आलं की मग त्यापेक्षा मस्त आपलं अपडाऊन करायचं, 500 रुपयात सबन होऊन जाते, कोणालाच टेन्शन नाही, काही नाही. अभ्यासाचा आपण मनाला करायचा, होत नाही म्हणा, एसटीने अपडाऊन केल्यावर जरा अभ्यासात फरक पडते, पण आपले जितके घंटे आपण इथं समजा फालतू टाइम गमावतो तितके घरी अभ्यास करू, आपण जिद्दीनं करू. असं काही नसते की बा होतच नाही अभ्यास, केला करतो म्हणलं तर काही 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 होऊ शकते. काय म्हणाले का पण ते बरं आहे, पण मी काय का कसं मी माय कसं मग मला खोली पूर्ण नाही एकट्याले. बापूजी तर मला राव नाही वाटत. राय तू बापूजी इथं राह, माय नको काळजी करतो, आपलं टेन्शन नाही आहे. हो तू मस्त जम, हो तू चांगलं झालं, माय चांगलं होतं मागं. नाही नाही हे बा मी माटीदारच्या घरी राहतो, मग होट्याच्या बोकांवर हजर राहू मी. मग काय म्हणतो मला, मी शिकतो तिथं काढला, मी माटीदार फोन लावतो, येतो म्हणतो मी शिकायला तिथं, अपडाऊन करतो म्हणतो तिथून. काय बाबा तू तर पाहिजे, तू काय करायचं काय नाही तर, पण मी तर हे करतोच आता. हो जाऊ तिकडे. काय का तू आबाजी आजीला किती मस्त आराम होऊन राहिला, मस्त का राहू द्यायला होतं हेच आबाजी. अबे लगा आजी आबाजीचं लय नुकसान होऊन राहिलं. मग माझी आजी रोज कामाला जाते, 200-300 रुपये रोज येत जाय. मग आबाजी बी काही नाही बसत, काही 100-200 मागणे आबाजी, काही बुले हिंडते तर काही काम करते पात्र. पण ते बी आता त्याला गमून नाही राहिलं. मग तुला माहित नाही मी ऐकलं त्याच्या गोष्टी, एक दिवस ऐकल्या गोष्टीचा म्हणजे काय म्हणजे, मग तू आबाजी म्हणजे त्याला इथे आवडत नाही का, गमत नाही का? पण तुला बा एक दिवस मी उभं होतो, हो किचन मध्ये चाललो होतो मी, तर तेवढ्यात मी हो त्याच्या गोष्टी ऐकल्या. आता काही गमत नाही तो सांगतो ना तुले, असं वाटते एखाद्या जेलात आल्यासारखं आहे. हो नाही कोणी बोलत ना चालत नाही, काही ना काही. हो ना आपल्या गावात कसं मस्त वावरात जाते माणूस, डॅनी भेटते तर काही कंदील भेटते. हो इथं बस तिथं बस, जरा 4 गोष्टी ऐकते माणूस. हो इथं काय आहे. हो पण काय करता आता सांग बा तू आता. हो काही आता गमत तर नाही म्हणा. आता माई बाबर आता रोजची माई 200-300 रुपये मजुरी कशी येत होती का नाही, तेवढाच हातभार लागेल का नाही देवलाले. दोघाले आपल्याला इथं आणून ठेवलं, तुम्ही बी आपले कसे बुले येणं जा, काही डाले येणं जा, त्याचे तुम्हाला 100-200-300 रुपये रोजचे तुम्ही छापेच ना, काही पात्र करा तर काही डोने करा. आता बसले का रिकामी तिथं, बसा लागते आपलं, सकाळी संध्याकाळी स्वयंपाक करा आणि बसा आपले दिवसभर. ते बाई बापा खालची ती बोलायला तयार नाही, आणि आपण राहायला अडाणी लोक, आणि काय बोला आणि कोणासंग काय करा. तर काय करतं नातासाठी या लागलं आपल्याला, नाही तर कायले मी हे बा थांबलोच नसतो मी. हो ना इतकं एकतर आता तुला सांगतो ना, पैशाने पुरत नाही बरं हे देवलाल. हो पैसाही पुरते का नाही शिक्षणाला काय माहीत. हो पण आता हे त्यानं आता हिंमत तर केली बुवा. हो पण आता काय होईन पुढे काय नाही बुवा. हो मला तर खरंच नाही वाटत. तेच म्हणलं ना बाबा, भाडं द्यायला पैसे नाही तर आता मी घरी गेलती, खताले बियाण्याले कसे लाडकी बहिणीचे पैसे ते घेतले. पण आता काय आता आपण कुठचे पैसे द्या अजून, मग सांगा बाबा. इथं काय लोकांचे भांडे घासा, मी म्हणलं बा याच्या त्याच्या घरी भांडे गिंडे घासतो मी. 4 घरी कशी पैसे येते तर नाही म्हणे, जगनची आहे म्हणे, काही नको जाऊ म्हणे कोणाची, तर आपलं घरचंच करा म्हणे बस. तिला काय समजते. नाही राहू दे जाऊ दे बुवा, ते म्हणते तसं अजून मग कसं तेच कल्ला करायचे, तुम्हाला कोण सांगितलं. जाऊ दे बुवा, जे आहे ते आपलं कसंही खायचं आणि राहायचं आपला, जाऊ दे. असं म्हणजे तुझ्या आबाजी नाही, म्हणजे तुझ्या आबाजी इथं गमत नाही का नाही रे. हो बेले का बरोबर आहे, दिवसभर बसूनच राहा लागतं माशा मारवर नाही का. बरोबर आहे बरोबर आहे. काय तर काहीतरी आपल्यासाठी राहून राहिले ते जबरदस्तीचा राम असं आहे ते. पण आता जाऊ दे, आता हो जाऊ दे मग, आता मी घेतो कडे निर्णय. पाय तू मग आता काय ते मारुतीला फोन कर, नाही तर मग इथं राह. जगणे औषधाला जमत नाही का, तुझ्या गुम पाहिजे रोडले का लय पैसे आले का. हो तुझ्या आईले मागणं म्हणा जरासे पैसे उठणे, 10-15 हजार, मी मग बापूला मागायला लावतो बाबाले. हो मस्त होऊन जाते मग आपलं, काही आपल्याला जायचं कामही नाही. मग काही कामी नाही भाऊ संख्या, याला त्याला मागून पैसे. मग आज याला मागा, उद्या मामाला, उद्या काकाले, उद्या याले त्याले. चांगलं नाही ते. मग माई म्हणते आपल्या घरी जर चटणीवर तेल नसेल ना तर ते नाही खा म्हणते, पण आपले कोणाला हनन नाही दाखवा. मग याले त्याला मागून आपले शिक्षण करा. मग लोक काय आपल्यासाठी कमावून राहिले का, त्याचे नसते का काम. मग काय तर काही नाही बा, आपल्याला कोणाला मागायला नाही, पण आपण कष्ट करायचं, 4 पैसे आपण कमी खर्च करायचे, कसं तरी आपलं आपण जीवन जगायचं, पण कोणाला त्रास नाही द्यायचा. स्टेस आहे नाही का, कोणी बी देणार आहे, किती देणार आहे पैसे नाही का, कोणा काही बी वायाचे हननच आहे नाही का. नाही पण तशानं बरोबर माणसाची किंमत नाही राहत का. बरोबर आहे तुझ्या. जाऊ दे मग, मी मातीदार फोन करीन मग. हो माय बाबा आले पाहू मग आता. चाल आता घरी. हो काय होते पाहू मग. चाल मातीदार शिकवते का नाही. हो ना ती बी जरा काय मला तर कठीण वाटते बा. ए मातीदा काय नाही म्हणून. मग हो राणी वहिनीला म्हणतो मी. हो म्हणतो सांगा काहीतरी, एक शब्दच नाही बोलत वहिनीच्या पुढे. मग मला माहिती आहे ना कोणाची नस कुठं आहे तर. मग हो डाट म्हणजे डाटच राम पुढे आता. हो पण ते मावशी वे तिला का लय कडक आहे ना. हो मातीदाची आई ते बोलन बेसरमासारखं ऐकून घ्यायचं, इकून ऐकायचं, इकून सोडून द्यायचं. मग मला सवय पडायला तिथं आता, काही टेन्शन नाही. बस मला बोंबलत, काही टेन्शन नाही. चला घरी. मी एवढं रक्ताचं पाणी करून राहिलो, तू म्हणून राहिला खोली
सोडतो ना, असं करतो तसं करतो. हा, लय मोठा झाला का मग तू, लय हुशार झाला का म्हटलं. हा, इथं राहायचं तुला कोणत्या पैशाची कमी पडली का. हा, आता फक्त याच वेळेत जरासं भाडं आपल्याच्यानं लेट झालं म्हणा. चुकी झाली आपल्याच्यानं, कारण की आपल्याला काळजी पाहिजे त्याची. पण आता कसं शेतीवाडी त्यानं थोडंसं या महिन्यात झालं ऍडजस्टमेंट. पण आता पुढच्या महिन्यापासून रेग्युलर भाडं देऊ आम्ही. 1-2 दिवस आधीच. नाही नाही, मन नाही लागत तिथं, जिथं मन नाही लागत तिथं अभ्यास होते का. मन जरी प्रसन्न असन तरीच माणसाचा अभ्यासात मन लागते. मग इथं टेन्शन पैशाच टेन्शन. मग आता कुठे आहे पैसे, तुम्ही म्हणता पैसे आहे पैसे. कुठचे पैसे आपले पैसे सांग बरं तू. हे आता तर कुठचे आणले पैसे. म्हणजे काय चोऱ्या केल्या का आपल्या घरचेच पैसे. मग का घरी का पैसे नाही का. आता विमा भेटला 22,000 रुपये. मग अतिवृष्टीचे येणार आहेत म्हणते अजून. मग तू काय काळजी करून राहिला, पैसेच नाही कमी. आता आपलं सोयाबीन येऊन राहिला ढा करत. ते काही नाही. हो, गहू इकडे तुम्ही गहू घरचे खायचे गहू इकडे पहिले आपलं. मग मला काय सगळं समजतं मला. मी म्हणलं घरी अभ्यास करतो, तुम्हाला सांगतो ना, जितके मार्क इथं नाही पाडत तितके मी पाडतो. पण मी आता अपडाऊनच करतो. इथं मला टेन्शन मध्ये नाही राहायचं. मस्त घरी अभ्यास करत जाईन. 2 तास संध्याकाळी ते 2-3 तास सकाळी. ट्युशन नाही होते, मग इथं एसटी येणं जाणं होते. 500 रुपयाचं बनून जाते. ते काही असं तिकडे अभ्यासात फरक पडो काही हो, पण मी फरक पडू नाही देत. हाय, ऐकूनच नाही राहिला मी म्हणलं ना, जगण थांब म्हणलं, आपण म्हणलं इथेच राहू. आता पुढे आपली परिस्थिती सुधारते. नाही म्हणते बा, आम्ही जातोच म्हणते. अरे बाबू, हे पा तुला सांगतो ना, गावात निरा ढोरण वासरण याच्यात गुच्छीन तू. अभ्यासावर दुर्लक्ष होईन बाबू तुझं. तू इथंच राह, आम्ही राहतो ना, आम्ही आहो ना. आम्हाला मस्त गमती इथं. सगळं माहिती आहे मला, काय गमत नाही तुम्हाला. मग तुम्हाला तुमची सोबती नाही, कोणी नाही. इथं कोणी बोलत नाही. मग तुमचे शेवटचे दिवस आनंदात गमा बसले. आपली आजीची मजुरी पडते, मग तेवढा हातभार होते बाबाले. मग मी बा चांगला अभ्यास करून दाखवतो तुम्हाला, लय मेहनत घे तुम्ही. मी असा इकडे तिकडे हिंडत नाही. बरोबर आहे बाबा. अरे म्हणलं काहीच कमी नाही पडू देत रे भाऊ तुला पैशाचा. तू फक्त राहायचं मस्त, शिक्षण घे तू. हो, काही हे बा टेन्शन घेऊ नको. आमचं बरोबर होते. नाही नाही नाही, अजिबात नाही. आता मी बिलकुल अपडाऊन म्हणजे अपडाऊन. हो, झालं, माझा पक्का निर्णय झाला. आता नाही तर शिकत नाही मी. बरं आता काय करावं मग. आता ऐकूनच नाही राहिलं पुट्टं. पण काय संकेत मग तू कसं मग. संकेतचं कसं. काही नाही, आपलं माटीला फोन केला की मग झालं काम आपलं. हो, आपण तिथं शिकतो ना, तिथं आम्ही दोघं जण अपडाऊन करतो. मग म्हटलं आता फोन लावतो बाबा आले की. बरं पाहू आपण आता. तुझे बाबा येऊ दे, तुझे बाबा आले की विचार करू. हो, काय येऊनच राहिलो म्हणे, फोन आलता द्यायचा. पाहू मग काय करायचा. निर्णय घेऊ याच्यावर काहीतरी. आले का बाबा, चला म्हणलं, चला. हो, जगांचे बाबा आले म्हणलं, आई आली त्याच्या. हो, चला म्हणलं, चला वरी चला. आले का ते. हो बरोबर, तेच म्हणलं. हो चला, कटलं लावली इथं. हो, काय साहेब आहेत का घरी. साहेब आहे. हो, पैसे द्यायला लागणार वाटेल. नाही घरी सांगते. हो, आत्ता झालं, थोडा वेळ झाला. हो, या चला, पहिले आपल्या खोलीत जाऊ. मग नंतर तिकडे जाऊ. हो, चला. आले तर खरी बुवा, आता पैसे आले का तसेच खाली खिसे घेऊन आले. काय सांगा. काय म्हणते मग. काय आणला होता गहू मग मार्केटले. हो नाही, हो आपला देवलालजी. हो गहू आणला, लवकरच आणला होता. हो, मार्केटात आता कसं जगनची शाळा सुटेपर्यंत थांबलो. मग जगनची शाळा सुटली तिथं त्याला भेटलो. मग आम्ही सोबतच आलो. म्हणजे यानं आणले नाही का. हो, यानं आणले का नाही काय माहिती. अजबयानं नाही अजबरावजी. हो, मग तुमचं कसं काय. आता त्याची ते आणले म्हणजे समजा 1000 रुपये, समजा त्याची 1000 तुमचे असते. ते आणले का म्हणलं. मग पैशाचा काही विषय नाही. पैशाचा नाही विषय. पैसे तर आमच्याकडे पहा. पैसे म्हणलं तुम्ही सांगा एका दिवशी लाख्या नाही तर मग फाक्या. असं आमचं काम कष्ट करायचं असते. माल असला की पैसा नाही तर मग काहीच नाही. तर आम्ही काय म्हणतो तो थोडंसं आम्हाला जरा नवीन विषय बोलायचा आहे. हो, म्हणलं 2 शब्द बोलायचे आहे. नवीन विषय म्हणजे आता हे भाड्याचा भाडं वाढवलं म्हणून. हे पहा विषय काही सांगू नका मला. हो, तुम्हाला सांगतो ना, 3-3 हजार रुपये एका खोलीचं भाडं आहे. हो, ते बी 2 माणसाच्या वर तिसरा जमत नाही. हो, इथं आता बुडाबुडी आहे, दोघं आहेत तर समजा. हे अजून पाहुणे रावणी येणं चालूच असते. एक दिवस रिकामा नाही. पण कसं आहे, आता 2500च्या कमी हो आपण खोली देणार नाही. हो, 1 ऑगस्टपासून तुमचं भाडं सुरू झालं. आणि पुढचं आता हे 31 ऑगस्टले पैसे आले पाहिजे समजा 1 तारखेपर्यंत, सप्टेंबरपर्यंत. नाही तसं नाही म्हणणं आमचं कसं म्हणणं आहे की बा हे जे खोली आहे तुमची. हो, आमचं तुमच्यावर डिपॉझिट जमा आहे ना. डिपॉझिट 2000 रुपये. हो ना, मग आहे ना. मग ते काय आता असते का, ज्यावेळेस तुम्ही खोली सोडसान त्यावेळेस तुम्हाला डिपॉझिट भेटते बापा. तोपर्यंत काय तुम्ही जर रात्रीतून आता सामान घेऊन पाहिले. आम्ही कुठे हिंडा तुमच्या मागं, म्हणून तेवढं ठेवा लागते ते. तेच म्हणून राहिलं ना. कसं आम्ही खोली सोडून राहिलो होतो, तर आता डिपॉझिट आहे तुमच्याजवळ आमचं जमा. तर ते आता आम्ही काही तुम्हाला भाडं देत नाही आणि डिपॉझिट पचून टाका. कसं करून राहिले तुम्ही. खोली सोडून राहिले. अरे असं कसं काय करून राहिले तुम्ही. ऐन म्हणत नाही. असं नाही जमत ते. खोली कशी काय सोडून राहिले तुम्ही. मग मी तेच म्हणून राहिलो ना, कसं आहे आम्हाला नाही झपटतं आम्ही काय करा. हो, 2000 रुपये खोली भाडं आम्हाला समजा कष्ट करायला. दुसरी गोष्ट किराणा भाजीपाला हे सगळ्या गोष्टी नाही पुरत तिथं आम्हाला. हो, आमच्या कसं घरच्या भाकर होते, एसटीनं अपडाऊन होते, जास्त काही भाडं पडत नाही. म्हणून मग आता ते पोराचं असं म्हणणं आलं की बा अपडाऊन करू. अरे बापरे, अपडाऊन. अरे अपडाऊन काय करता. हो, अपडाऊन काहीच अभ्यास होत नाही पोट्टे जा, काहीच नाही. बस वाया जाते पोट्टे. नाही, त्यानं ठरवलं ना, निश्चय केला की बा जितके घंटे आम्ही इथं अभ्यास करू तितके आम्ही तिथं करू. जायचं फक्त आमचा 1 घंटा जाईल. सकाळी यायचा आणि संध्याकाळी जायचा. एसटीनं अर्धा 1 तास गावात जायला लागते आम्हाला. मग काय तिथंच घरच्या भाकरी खाणार, जेवणार, राहणार. म्हणून त्याचं म्हणणं आहे की बा आम्ही घरीच राहतो. आता तुम्ही तुमची इच्छा. हो, पण आता हे माय खोली आता तुम्ही मधात सोडून राहिले. मग हे आता मला नवीन भाडेकरू पाहून द्या तुम्ही. अरे तुम्हाला भाडेकरू आम्ही काय आणून देऊ. अरे आमची परिस्थिती नाही आहे. तुम्ही 2,500 रुपये भाडं करसाल, मग आम्ही काय करणार. मग जाऊ द्या म्हणलं, आता आम्ही खोली सोडून राहिलो, विषय मोकळा. पण आता मग आम्हाला भाडेकरू सापडणार आहे का अशा ना. आता ते तुम्ही पाहा, आम्ही काय करणार होते, आमच्याकडे पैसे नाही.
हे पा जाऊ द्या ना, काय असते विषय असते पोट्ट्यासाठी आपण असं करू 500 रुपये कमी करू. हां 2,000 रुपये राहू द्या भाडं, जाऊ द्या तिकडे. हो काय आता 500 रुपयासाठी तुम्ही आता खोली सोडून राहिले, दिवाळीपासून वाढून टाकू आपण, तोपर्यंत राहता, जाऊ द्या तिकडे. म्हणलं मी राहत नाही म्हणलं इथं आता. हो, बस अपडाऊनच करा दादा. हो, विषय बंद. हे बा पोट्ट्याचं मनच बनला आता. हो त्याला इथं गमून नाही राहिलो, मस्त आपलं घरून अपडाऊन करतो म्हणते मी. हो त्यामुळे कसं आहे, आम्ही आता 2,000 नाही 1,500 रुपयाने खोली दिली तरी आम्ही करत नाही. आता आमचे चुंबडे चांबडे बांधून करतो, लवकरात लवकर याटोत टाकले की निघाले, नाही तर मग 1-2 दिवसात घेऊन जातो. ते असं नका करू. आता हे बा खोली हे बा राजा, आम्ही इतकं हे बा फ्रेम लावलं यायले, खरंच म्हणलं पोट्टे चांगले आहे, बुडाबुडी मस्त आहे, त्याची जण आमच्या घराची रखवाली होती. राहू दे त्याला, जाऊ दे आता. हा 2,000 न पोट्ट्या समजून मी सांगतो. नाही आता काही शक्य नाही ते. आता आम्हाला जाऊ द्या बाबा. हो, तुमचं भाडं आम्ही डिपॉझिट मध्ये जमा आहे तेवढं घेऊन घ्या काटून, विषय बंद करा. बरं जा बा मग. आता काय आता तुम्हाला म्हणून राहिलं, मिनतं करू राहिला, आता पाया लावा तुमच्या. जाऊ दे जा मग आता. काय सामान सुमान बांधून करा. फक्त काही सामान न्यायचं नाही म्हणलं, बाय आमचं पाहिजे बरोबर. नाही आम्ही तुमचे सामान हात बी नाही बा, तुम्ही हजर राहायचा तिथं, काही विषय नाही. हो चला आता. हो आम्ही सामान बांधून करतो, झालं तर आज घेऊन जाऊ, नाही तर पाणी पाऊस असलं तर उद्या घेऊन जाऊ. हो ठीक आहे, चला बा पोट्टू. सामान सुमान बांधून घेऊ. पण ते माटी डाळ फोन लावा लागते ना मला, रामपूरहून करा लागते की अपडाऊन. आता मला फोन द्यावा तुमचा. हो फोन लावा तुम्ही माटी डाळे. डेटू ना, चल खोलीत चला आपल्या. चला 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 रे बा, चला चला. सांगा आता संख्येचा बुडा काय म्हणते आता, मागते वाटते पैसे नाही का. काही जमून नाही राहिला ताल्याचा. काका बोला म्हणलं, बोला. हा काय म्हणता. मी बोलतो म्हणलं, मी संकेत. हो तर मी असं म्हणून राहिलो तुम्हाला माटी डाळ, मी आता हे खोली सोडून राहिलो म्हणलं आम्ही. हो जगन आम्ही काय करू राहिलो, खोली सोडून राहिलो. आता खोली काय सोडून राहिलं, तर दुसरी गेली असं नाही का. असं काऊन, काय झालं बा. हा दुसरी करून राहिले का. नाही दुसरी नाही, काहीच नाही आता. बस आता रामपूरहून अपडाऊन करू राहिलो मी आता. हो ते काय आमचं बजेट बसत नाही. हो आता जगन म्हणे की बा मी एसटीने अपडाऊन करतो. मी म्हटलं मग आता मी कुठं करू. मी म्हटलं मग मी आता तुमच्या इथं हाऊस मग. हो तुमच्या इकडे येऊन राहिलो म्हणलं 1-2 दिवसात. आम्ही संकेत इथून अपडाऊन करतो म्हणते का, काय म्हणते काय तो. आता इथून अपडाऊन करतो म्हणते बा. कसं काय याचा विचार काय. नाही आई आता इथून अपडाऊन करतो म्हणते. आता ते जगनमध्ये खोली सोडून राहिला तर आज करा बाबा, आमच्याच मस्त काय आता. ना त्याची बहीण आहे तिथं म्हणा, तिथंच राहा म्हणा बाबू. हा इथून पुढते का. अरे राहू दे ना, येऊ दे ना. हे पा लय कामाचं मोठं आहे, मग काय तर. हा गमत नाही का ते गेलं तर. हे पा इतके कामं मागावर आले तर. हो येऊ दे त्याले. बाबा तिथं भरोसा राहा. हो माग डॉक्टर खाऊन लागला. तू बायको आहे, तू आहे भाकरी तुम्ही खाऊ घाला. हो मी करते काही नाही. येऊ दे त्याला येऊ दे. हो ये म्हणा, पण काऊन म्हणलं, काऊन खोलीचं काय, काऊन कॅन्सल काऊन केलं म्हणलं ते. माटीला पैसे नाही पुढे राहिले. हो मग काय जगन म्हणते आपल्या घरची परिस्थिती नाही, काही नाही. त्यापेक्षा म्हणजे अपडाऊन करू. हो आपले 500 रुपये जाईल आमची एसटीचे. बाकीचे मग पाहिजे मग काय करता इथं खोली भाडं, खाण्यापिण्याचा खर्च काही जमून नाही राहिला आमचा. हो आमची काय सकाळी शाळा आहे 2 वाजेपर्यंत. त्यापेक्षा आपण सकाळच्या एसटीने जायचं, 2च्या एसटीने वापस यायचं. हो 4 वाजता एसटी नाही. हो 4च्या ट्युशन करू. ते तर होतच म्हणा माहित मला, पण तुझ्या बापूजी तर राहिला असं जमलं नसतं काय. आपण नाही राहत तिथं. हो तिथे नाही राहत. माझ्या बाप्पा कसे लेखे का करते मला. हो मी नाही राहत तिथं. हो मी आपल्या रामपूरला राहतो, अपडाऊन करतो बा. हो एक काम शिल्लक करतो मी, पण येतो तिथूनच. ये हो काही काळजी नको ये तू, काही टेन्शन नको. हो मग काय जाऊ तिकडे आला काय 2 भाकरी मागा ये लवकर. हो काही उराला 1-2 दिवसात. सगळा गुन्हा करू राहिला मॅडम. बस कट्टे फाट्टे भरले की बस मग तिकडे जा तिकडे बघाय का. हो ठीक आहे, ठेवतो मग फोन. ओके.